श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर आज आपण हे पाहणार आहोत की मार्गशीर्ष सत्यनारायण पूजेने काय घडतात या गोष्टी. तर मार्गशीर्ष महिना हा खूप खूप पवित्र असा महिना मानला गेलेला आहे. तर यंदा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवार लक्ष्मीची स्थापना पूजा करतच असतो. परंतु त्याचबरोबर यंदा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा करून बघा व चमत्कार बघा. तुमच्या जीवनातील खूप शुभ व हा महिना खूप पवित्र मानलेला आहे. या महिन्यामध्ये आपल्या हातून काही सेवा व व्रत उपासना पूजा होणे खूप भाग्याचे आहे. तर चला वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करू. परंतु त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, व्हिडिओ स्किप न करता, कारण संपूर्ण माहिती आहे माझ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व लाईक्स शेअर व सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा का करावी, तर नक्की करावी. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय बरे विशेष महत्त्व आहे. तर हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप पवित्र असा हा मार्गशीर्ष महिना मानलेला आहे आणि हा महिना खूप फलदायी असा हा महिना आहे. व्रत व सेवा करण्यासाठी खूप चांगला आहे. या महिन्यामध्ये अनेक मोठे सण येतात, जसे की देवदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती, नागदिवे. भगवान कृष्ण स्वतः सांगितले आहे, या महिन्यामध्ये मी आहे. याचा अर्थ असा होतो की स्वतः भगवंत आहेत. बऱ्याच मैत्रिणींचे म्हणणे आहे की या महिन्यामध्ये पूजा व्रत पारायण केल्याने त्याचे फळ आपणाला भेटते का, मिळते. तर हो, नक्की, हो, खरंच बरोबर आहे. हे फळ नक्की भेटते. तर आपण या मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजा का करावी, तर घरातील आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा करावी. हे सत्यनारायण पूजा केल्याने सुख येते, व्यवसायात भरभराट होते आणि आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात. मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजेचे विशेष लाभ काय आहे, तर यामुळे इच्छापूर्ती होते. शिवाय आपल्या घरात अनेक अद्भुत गोष्टी घडत असतात. जसे सांगितले की या पवित्र महिन्यात केलेल्या पूजा ही फलदायी आहे. तुम्हाला जर ही पूजा विशेष संकल्प करून केली तर तुमची ही कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होणार. त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार पण आहेत, कारण भगवान श्री हरी विष्णू लक्ष्मी मातेचे पती असल्यामुळे या महिन्यात सत्यनारायण पूजा केल्याने आपोआपच आल्या घरात लक्ष्मी मातेची कृपा होते. शिवाय घरात धन धान्याची कमतरता राहत नाही. तेवढेच नाही तर या पूजेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. ही पूजा केल्याने शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यास लाभ होतो व दीर्घ आयुष्य लाभते, अशी मान्यता आहे. ज्यांना व्यवसायात अडचण येत असेल, लग्नामध्ये काहीतरी अडचण येत असेल, तर त्यांनी नक्की सत्यनारायण पूजा करावी व संकल्पयुक्त ही पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विवाह न होणे, संतान न होणे, तर कोणतीही मोठी समस्या असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामधील पूजा तुमच्या सर्व अडचणी नक्की दूर करतील. ही पूजा अशी करावी की या महिन्यामधील सर्वच दिवस खूप शुभ असतात, परंतु पौर्णिमा व गुरुवार हे खूप शुभ दिवस आहेत. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक दिवस हा खूप शुभ असल्यामुळे तुम्ही सत्यनारायण पूजा ही कधीही करू शकता. ही पूजा तुम्ही गुरुजींना बोलून करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही यूट्यूबमध्ये बघून पण पूजा करू शकतात. घरच्या घरी पण ही पूजा करू शकता. या पूजेमध्ये सत्यनारायण विष्णूची मूर्ती, फोटो किंवा बाळकृष्णाची मूर्ती, त्याचबरोबर चौरंग, कलश, आंब्याची पाने,
3 सुपाऱ्या म्हणजेच गणपती बाप्पा, कुलदेवी व वरुणदेव अशा प्रकारे 3 सुपाऱ्या ठेवणे, पान, रांगोळी काढणे, स्वच्छ आसन वगैरे टाकणे आणि अशा प्रकारे थोडे तांदूळ व गहू हे करावे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसाद म्हणून गोड शिरा करणे खूप जरुरी आहे. त्यामध्ये तुळशीचे पान ठेवणे आवश्यक आहे. पूजा वाचून झाल्यानंतर आरती करावी व सर्व घरातील व्यक्तींना प्रसाद देणे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की अरे पौर्णिमेलाच करावं लागेल तेव्हा माझा काय खूप प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम येणार आहे, मग मी ती पूजा कशी करू? तर तसं काही नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधी पण ही पूजा करू शकतात. तर ही पूजा 5, 11, 21 अशा प्रकारे पण तुम्ही सत्यनारायण पूजा मांडू शकतात. 5 दिवस, 11 दिवस अशा प्रकारे पूजा न हलवता तुम्ही अशा प्रकारे सत्यनारायण पूजा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकतात. की संकल्पयुक्त पूजा तुम्ही करायची आहे व 5 दिवसाचा जर तुम्ही संकल्प केलेला असेल की 5 दिवस मी सत्यनारायण पूजा करणार आहे, तर बिलकुल तुम्ही ती पूजा हलवायची नाही. त्याच जागेवर ठेवायची आहे. फुले वगैरे काही वाळलेली असेल तर ती फुले बाजूला करायची आहे. त्या ठिकाणी दुसरी फुले मांडायची आहेत. परंतु पूर्ण असं काढून ठेवायचं नंतर परत दुसऱ्या दिवशी करायचं असं काही करायचं नाही. याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकताय. त्यानंतर मैत्रिणींनो, आपण ही पूजा दर पौर्णिमेला तर करत असतो, परंतु या महिन्यामध्ये पण 5, 11, 21 दिवस केलेली पूजा पण खूप फलदायी आहे. या 5, 11, 21 दिवसाची जी पूजा कशी करावी तर ते तुम्हाला मी सांगितलेले आहे की माझ्या चॅनलवर याबद्दलचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तो तुम्ही जाऊन पाहावा. त्याचबरोबर ही जी सत्यनारायण पूजा आहे ती आपण संकल्पयुक्त काही अडचणी वगैरे असतील तर त्या आपण संकल्प करून मनोभावे ही पूजा मांडणी करावी व व्यवस्थित वाचावं. मनामध्ये मनातून चांगल्या सकारात्मक विचारांनी ही पूजा करावी. अशा प्रकारे आणि याचे फल तुम्हाला नक्की भेटणार मैत्रिणींनो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणी.